करून आणि याची साल काढून घेणार आहे. बघू शकता मस्त आपल्याला झणझणीत त्याची भाजी बनवायची, रस्सा भाजी बनवायची बघू शकता. आता मी कट करायला घेते आहे बघू शकते. आता उकडायला गॅसवरती ठेवून टाकते. आपल्याला एक उकळी येऊ द्यायची, जास्त नाही शिजवायच्या, थोडंसं. हे पहा इकडं उकडजेपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत, शेंगा उकडजेपर्यंत. हे बघा इथे एक कांदा घेतलेला आहे, एक टमॅटो घेतलेला आहे. तर हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता मी याला साफ करून घेते आणि कट करून घेते आणि मिक्सरमधून काढून घेते. हे पहा बघू शकता मी इथे थोडे जिरे घेतलेले आहेत. तिथे जिरे आहेत, तिथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7-8 आणि इथे थोडीशी वाटाणे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला कांदा टमॅटो आणि सर्व एकत्रच काढायचं आहे साहित्य. बघू शकता मी दाखवते तुम्हाला. बघू शकता. तर आता यामध्ये मी थोडीशी लसणाच्या पाकळ्या काढते. पहिले हिरवी मिरची काढली होती मी भाजीसाठी, तरी सर्व काही टाकून देते बघा. आता कोथिंबीर पण यामध्ये टाकून देते. आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया. हे बघा आपलं वाटण रेडी झालेलं आहे. बघू शकता आपल्याला ग्रेव्ही करायची होती ना, त्यासाठी आपण मसाला रेडी करून घेतलेला आहे. आता पुढची तयारी करणार आहोत आपण. चला आता भाजीला फोडणी मारणार आहोत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे बघू शकता इथे. आता तेल घेते, गॅस पेटून घेते अगोदर. थोडंसं कढईला कोरडी होऊ देऊया आपण, कारण ओलसर आहे ना थोडी. इथे मी खोबरा भाजून घेते थोडा भाजीपुरता आपल्याला. बघू शकते. आता यामध्ये मी तेल टाकणार आहे. कढई छान गरम झालेली आहे आपली. तर आपल्याला भाजीला जेवढं लागते ना थोडं तेल टाकून घेते मी. बघू शकते तुम्ही इथे. तर 1 माप तेल टाकलेलं आहे, आणखीन 1 माप टाकलेलं आहे मी, म्हणजे आपल्याला 2.5 माप तेल लागणार आहे भाजीला. अगदी थोडंसं टाकलेलं आहे. हे पहा आता याला छान गरम होऊ देते मी. हे बघा आपल्या शेंगा उकडून रेडी आहेत. आपल्याला हे पाणी टाकून नाही द्यायचं, भाजीमध्येच पाणी टाकायचं आहे. बघू शकते. हे पहा तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी आपले जिरे वगैरे टाकून घेते, सर्व काही साहित्य. जिरे कडकडले ना, हे बघू शकता जिरे कडकडले आहेत. यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे ना ती सुद्धा टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा बघू शकता लसूणसुद्धा लाल झालेला आहे आपला. तर यामध्ये लाल तिखट आहे ते अर्धा चमचा टाकून घेतले आहे, सॉरी. आणि हळद आहे ते पण सुद्धा टाकून घेतलेली आहे. त्याला छान भाजून घेऊया आपण. हे पण भाजलेलं आहे. आपण जे मसाला आहे ना ते टाकणार आहोत. मसाल्याला भाजून घेणार आहोत. थोडंसं बोलून घेतलेला आहे मसाला, थोडा जास्त होईल त्यासाठी त्याला छान भाजून घेणार आहोत आपण. तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला, कारण आपण टमॅटो वगैरे सर्व कच्चं काढलं होतं ना मिक्सरमधून, त्यासाठी बघा बघताना छान भाजून घ्यायचे. एक वेळेस नक्की करून बघा, खूप चविष्ट भाजी होती अशी, भन्नाट होती, झणझणीत बनवायची आपल्याला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. एक हे बघा बघू शकता आपल्याला गूळ लागलेला आहे. कडनं भाजत आलेला आहे मसाला. बघा बघू शकता तुम्ही, मस्त रेडी झालेला आहे. तर यामध्ये आपण धने पावडर टाकून घेणार आहोत. हे पण धने पावडर आहे अर्धा चमच टाकलेला आहे. गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे, छोटा चमच. हे पण छान तेल सुटलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण भाजलेलं उकडलेले शेवग्याची शेंगा आहेत ना
ते टाकून घेणार आहोत. सॉरी, यामध्ये मी अगदी थोडंसं सुहाना मसाला आहे ना ते टाकून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला काळा कलर येण्यासाठी थोडंसं भाजीमध्ये खोबरं टाकणार आहोत आपण. शेंगदाण्याची कूट टाकायची काही गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडीच ग्रेव्ही केलेली आहे टोमॅटोची आणि कांद्याची. बघू शकता तुम्ही, चवीला खूप भन्नाट होती. एक वेळेस नक्की करून बघा मैत्रिणींनो. हे पहा, आपली भाजी झालेली आहे रेडी. आता यामध्ये आपण थोडंसं नमक टाकणार आहोत, कारण तेव्हा थोडंसं कमी टाकलं होतं ना, त्यासाठी जेवढं भाजीला लागेल ना त्या अंदाजाने टाकणार आहोत आपण नमक. हे पहा, आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. बघू शकता. बघू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. दाटसर अशी छान रस्सेदार भाजी रेडी आहे आपली खाण्यासाठी. हे पहा, बघू शकता मस्त रंग सुटलेला आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारची माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून बघा, खूप छान होते चवीला भाजी. तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आभारी आहे मी तुमची. ओम नमः शिवाय.